लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक पुणे महामार्गावर उपनगर भागात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे। हा अपघात दुपारी सुमारे 2 वाजता झाला। मृतांमध्ये संतोष एकनाथ संसारे आणि रुपाली सचिन काळे यांचा समावेश आहे। रुपाली यांचे पती सचिन काळे हे या अपघातात जखमी झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जोरदार पावसामुळे काही मोटारसायकलस्वार झाडाखाली थांबले होते। याच वेळी MH20 BL 3254 क्रमांकाची अर्नाळा शिर्डी ST बस नाशिकहून येताना आर्मी गेट समोर नियंत्रण सोडून थेट वळणावर झाडाजवळ उभे असलेल्या लोकांवर घसरत गेली। बस भिंतीवर आदळली आणि 2 जणांना चिरडत पुढे गेली। या घटनेनंतर घटनास्थळी खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ धाव घेत बस चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक रोड, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.